आहे ना गार्डनिंग करताना बघितलेलं आहे, त्यांचा अनुभव बघितलेला आहे, पण त्यांचं ऑब्सेशन सुद्धा बघितलेलं आहे बरं का गार्डनिंगबद्दल. त्यावेळेस मी त्या लोकांना जज करायचे की काय एवढी मोठी गोष्ट आहे जे एवढं गार्डनिंगचं कौतुक करत बसलाय, झाडच तर उगवली, एवढी मोठी काय गोष्ट, आपणही करू शकतो, असं मी त्यांना जज करायचे. पण खरं सांगू, ज्या वेळेस मी ही झाडं ग्रो केली ना, त्यावेळेस मला कळालं की हो, हे गार्डनिंग एक क्रेज आहे, एक ऑब्सेशन आहे. कारण की ही झाडं जेव्हा छोटी छोटी ग्रोथ करताना त्यावेळेस त्यातला जो बदल आहे ते आपल्या मनाला खूप जास्त आनंद देतात. आणि खरंच गार्डनिंग मधून आहे ना, आपल्याला काही मिळो या ना मिळो, पण खरंच मनाची शांतता मात्र 100% मिळते. माझ्याकडे खूप जास्त नाही, अगदी 3-4 झाड आहे, पण यांची जी ग्रोथ आहे ना, ही मी दररोज ऑब्झर्व करते, दररोज त्यांना बघते आणि त्यांना बघून माझी जेवढी काही टेन्शन असते, मनातले विचार असतात, ते सगळे गायब होऊन जातात. थोडक्यात सांगायचं तर मला आहे ना आजकाल गार्डनिंगचं आहे ना ऑब्सेशन झालेलं आहे. हो, मी पण त्याच कॅटेगरीमध्ये येणार आहे आणि थर्ड पार्टी मला प्रत्येक वेळेस अशीच जज करणार आहे, जशी की मी पहिल्यांदाच दुसऱ्यांना जज करायचे. बरं, असं बिनधास्त करा, पण खरंच हे जे ऑब्सेशन आहे ना, हे जे एड आहे ना झाड लावण्याचं, खरंच खूप छान आहे बरं का. तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. या आधी देखील मी तुम्हाला सांगितलंय की माझ्याकडे जेवढे काही झाड आहे ना, हे सगळे कटिंग्सनी ग्रो केलेले आहे. आणि खरं सांगते, ज्यावेळेस आपण नर्सरीतनं झाड आणतो आणि ते कुंडीत लावतो ना, त्याचा एवढा आनंद भेटत नाही. पण जे झाड आपण कटिंग्सनी ग्रो करतो, त्याची हळूहळू वाढ होते, त्या झाडापासून आपल्याला खूप जास्त आनंद भेटतो. आता मी तुम्हाला सांगते, मी मागे ना, म्हणजे मला ज्यावेळेस गार्डनिंगचा काही अनुभव नव्हता, त्यावेळेस मी ना नर्सरीमधून ना खूप महागाची छान छान अशी झाडं आणली होती. त्यावेळेस माझं यूट्यूब चॅनल सुद्धा नव्हतं, पण त्यावेळेस ना त्या झाडांची मला काळजी कशी घ्यायची, त्यांचं ग्रोथ होते का नाही याच्याबद्दल काहीही अनुभव नव्हता. मी फक्त पाणी टाकायचे, पण पाणी टाकूनही ते सर्व्हाइव्ह करायचे नाही आणि बिचारे ते माझ्याकडे सर्व्हाइव्हच झाले नाही. त्यानंतर मग मी ना खूप जास्त व्हिडिओ बघितले गार्डनिंगचे वगैरे वगैरे. ॲटलिस्ट थोडं तरी 1-2 झाड असावी आपल्या घरामध्ये असं मला वाटायला लागलं. आणि त्यानंतर मग मी ठरवलं की नर्सरीतनं आणण्यापेक्षा आहे ना, मी ना आता कटिंग्सनी ग्रो करते. ऑब्व्हियसली 2-3 झाडांचा ऑलरेडी जीव घेतलाय, म्हणून अजून झाडं आणायची आणि त्यांचा जीव घ्यायची माझी काही इच्छा नव्हती. त्यामुळे एक्सपेरिमेंट म्हणून ना मी कटिंग्स आणल्या आणि त्या कटिंग्स मी पाण्यामध्ये लावून दिल्या. आणि खरं सांगते, यावेळेस माझ्याकडून एकही झाड असं नाहीये की ते असं डेड झालंय वगैरे किंवा मला त्याला टाकून द्यावं लागलं. उलट ते मल्टिप्लाय झाले. तुम्हाला खरं सांगते, माझ्याकडं एकच मनी प्लांट होतं, त्याच्यावरून मी 3-4 मनी प्लांट केले. त्यानंतर मग माझ्यामध्ये जो कॉन्फिडन्स आहे ना गार्डनिंगबद्दल, तो पार आहे ना नेक्स्ट लेवलचा झाला होता. त्यावेळेस मी ठरवून घेतलं, आता मी मस्तपैकी गार्डनिंग करायला सुरुवात करणार म्हणजे करणार. आणि तेही ठरवलं की आपण आहे ना जेवढी काही होईल तेवढं सगळं ना आपण कटिंग्सनी ग्रो करायचं. म्हणून इकडून तिकडून कटिंग्स ग्रो करण्यासाठी मागायला पण सुरुवात करायला लागली. जसं की आता ही स्नेक प्लांट आहे ना, या आधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत याची ग्रोथ शेअर केलेली आहे. आणि खरं सांगते, 6 महिन्यापासून हे प्लांट आहे ना फक्त पाण्याच्या ग्लासमध्ये होता आणि तुम्हाला खरं सांगते याची ग्रोथ खूपच छान आली. आणि फायनली याला ना एक छान असा कोंब सुद्धा आलाय, मी तुम्हाला दाखवेल सुद्धा. तुम्हाला सुद्धा हा स्नेक प्लांट जर ग्रो करायचा असेल ना, तर तुम्हाला जिथे कुठेही या स्नेक प्लांटचं झाड दिसलं ना, त्याची अगदी छोटीशी कटिंग तुम्ही घेऊन या. फक्त एक पान कट करून घेऊन या, छोटं असलं तरीही चालेल. ते पाण्यामध्ये तुम्ही तसंच सोडून द्या. कमीत कमी 2-3 महिन्यामध्ये त्याला छान अशी कोंब म्हणजे बेबी स्नेक प्लांट तुम्हाला भेटून जाईल. इतकं छान हे ग्रोथ होतं. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते, ते म्हणजे गावाकडे ना माती अगदी इझिली भेटून जाते. थोड्याशा अंतरावर जा, लगेच शेत आहे, भरपूर माती तुम्ही घेऊन या आणि तुमचं काम होऊन जाईल. पण तुम्हाला खरं सांगू, सिटीमध्ये हा जो मातीचा प्रॉब्लेम आहे ना, हा खरंच खूप मोठा प्रॉब्लेम आहे बरं का. तर तो स्ट्रगल सुद्धा मला करावा लागला. मला मातीची सुद्धा शोधाशोध इथे करावी लागली. आता कंपोस्ट, त्याच्यानंतर कोकोपीट वगैरे असतं, ते तर आपण विकत घेऊ शकतो, पण मातीसाठी आपण एवढे पैसे नाही खर्च करू शकत, कारण माझं तरी ते बजेट नव्हतं. बरं, असं तुमच्याकडे असेल तर तुम्ही ना ते पॉटिंग मिक्स असतं ना, ते नक्कीच घेऊ शकतात. पण हे जे पॉटिंग मिक्स आहे ना, यामध्ये ना मी थोडंसं शेणखत सुद्धा ॲड केलेलं आहे, जे की मी ऑनलाईनच मागवून घेतलेलं होतं. आणि आज पहिल्यांदा ही सगळी झाडं माझी पाण्यामधून आहे ना मातीमध्ये ट्रान्सफर झालेली आहे. खरंच यांना बघून मला खूप जास्त आनंद वाटत आहे. तुम्हाला मी शेअर सुद्धा करते. आणि मी जे काम करत आहे त्यामध्ये प्रथम परेशान करणार नाही असं कधीच होणार नाही. बघू शकता, संपूर्ण वाड्यामध्ये त्यानं मातीच माती करून ठेवलेली होती, तर मला हे सुद्धा झाडून घ्यावं लागेल. पण त्याआधी मी इथं माझ्या झाडांना पाणी वगैरे देऊन घेते. तुम्हाला खरं सांगते, यावेळेस मला खूप जास्त आनंद होत आहे. इवन मला एडिटिंग करताना सुद्धा हे झाडं बघून असं वाटत होतं मी परत परत यांना बघत राहावं, परत परत यांना पाणी देऊन मस्तपैकी त्यांना आंघोळ घालत राहावं. पण आपण जास्तही नाही करू शकत, त्यामुळे ना आता यांना मस्तपैकी मी पाणी वगैरे घालते. आता या व्हाईट कलरच्या छोट्या छोट्या जे कुंड्या आहे ना, यामध्ये मी जे छोटे छोटे सकुलंट्स असतात ना, ते लावलेले आहे. तर मला लकीली टँगल हार्टची सुद्धा कटिंग्स मिळाली होती, तर ती सुद्धा मी इथं छान अशी लावून घेतलेली आहे.
सगळ्यात आधी मी तुम्हाला हा सगळ्यात फेवरेट जो प्लांट आहे ना तो शेअर करते. तर हा आहे स्नेक प्लांट. तर याची तुम्ही ग्रोथ बघू शकतात, खूपच छान याला बेबी स्नेक प्लांट आलेला आहे. याला बघून खरंच खूप जास्त आनंद होतो बरं का. आता त्यानंतर आहे ना हा कोणतं झाड आहे हे मला नाही माहिती, पण हे असंच मला छान वाटलं त्यामुळे मी लावून घेतलं. आणि हे झाड पण तुम्ही बघू शकतात, आय थिंक सो हे फिलोडेंड्रॉन आहे. त्यानंतर या कुंडीमध्ये ना मी सगळे जे काही टँगल हार्ट आहेत ना ते लावलेले आहे. त्यानंतर यामध्ये जेवढे काही सक्युलंट असतात ते आहे. आणि हे आहे माझं मनी प्लांट, जे की सगळ्यात सुरुवातीचं मनी प्लांट आहे आणि हे खरंच खूप छान ग्रो झालेलं आहे. आता यावरती ब्लॅक स्पॉट यामुळे आहे कारण की एकदा दोनदा हे माझ्याकडून उन्हात राहायला गेलं त्यामुळे असं झालंय. हे पण एक सक्युलंट आहे जे की मी बाहेरच ठेवणार आहे. आणि हे जे 2 मनी प्लांट आहेत ना हे मी घरामध्ये डेकोरसाठी वापरणार आहे. तर एवढी काही माझ्याकडे झाडे आहेत. मातीचं काम केलंय त्यामुळे ना प्रथम खूप जास्त खराब झालेला होता, म्हणजे खूप जास्त धुळीत आणि चिखलात भरलेला होता. त्यामुळे सगळ्यात आधी त्याला इथं आंघोळ वगैरे घातली. आंघोळीनंतर सगळ्यात अवघड काम जे काय असतं ना ते म्हणजे मुलांना कपडे घालायचं. आय थिंक सो तुम्ही जर नवीन मॉम असाल किंवा टॉडलर्स मॉम असाल ना तर तुम्हाला माहीत असेल त्यांना कपडे घालायला एवढा वेळ लागतो की त्यामध्ये आपला पूर्ण स्वयंपाक होऊन जाईल. प्रथम सावरून झालं की त्यानंतर मी सुद्धा फ्रेशनअप होऊन गेले आणि त्यानंतर मी माझी ना देवपूजा इथे करायला घेतली. आजकाल माझं जे देवघर आहे ते अगदी कोपऱ्यात आहे, त्यामुळे प्रथमचं जास्त लक्ष जात नाही, म्हणून माझं देवघर अगदी सुरक्षित राहतं बरं का. तर आज मला आहे ना प्रथमसाठी काहीतरी युनिक आणि टेस्टी बनवायचं होतं आणि हाय प्रोटीन सुद्धा बनवायचं होतं. त्यामुळे मग मी ऑनलाईन एक रेसिपी बघितली होती जी की सोया चंक्सपासून होती. आणि माझ्याकडे सोया चंक्स आहे ना बऱ्याच दिवसापासून घरामध्ये पडून होते, ज्यांचा की वापर सुद्धा होत नव्हता. म्हटलं ही रेसिपी ट्राय करावी आणि तुमच्यासोबत शेअर करावी. तर करायचे काय, आपल्याला जे काही सोया चंक्स असतात किंवा सोया ग्रॅन्युअल्स असतात ना ते आधी भिजवून घ्यायचे. त्यानंतर त्यातलं पाणी निपळून त्याला छान असं फाईन याची पावडर करून घ्यायची. मी चॉपर वापरलेला आहे, तुम्ही मिक्सरसुद्धा वापरू शकतात. त्यानंतर यामध्ये आपल्याला शक्य असेल तेवढ्या सगळ्या भाज्या घालायच्या आहे. ऑब्व्हियसली आपण आपल्या मुलासाठी बनवतोय किंवा आपल्यासाठी बनवतोय तर हेल्दी असायलाच पाहिजे, म्हणून जेवढ्या भरभरून भाज्या घालता येईल तेवढ्या सगळ्या भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहे. तर येथे मी खूप जास्त नाही, फक्त आहे ना कांदा, शिमला मिरची आणि भरपूर कोथिंबीर घातलेली आहे. टोमॅटो मी इथे घातलेला नाही कारण की टोमॅटो आहे ना पाणी सोडेल आणि आपलं हे मिश्रण आहे ना खूप जास्त पातळ होईल, त्यामुळे आपल्याला शेप द्यायला जमणार नाही, म्हणून यामध्ये मी टोमॅटो घातलेला नाही. त्यानंतर यामध्ये ना काही बेसिक मसाले घातलेले आहे आणि मस्त चटपटीत चव यावी यासाठी मी यामध्ये लिंबाचा रस सुद्धा घातलेला आहे. यामुळे ना हा नाश्ता आहे ना चवीला खूप छान लागतो, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आता यामध्ये ना बाइंडिंगसाठी आपल्याला आहे ना बेसन पीठ घालायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बारीक रवा सुद्धा वापरू शकतात, पण रव्याच्या कंपेअरमध्ये ना बेसन पीठ हेल्दियर आहे, त्यामुळे मी इथं बेसन पीठ घातलेलं आहे. आता हे सगळे ना आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि छान याचे छोटे छोटे आपल्याला टिक्कीज बनवून घ्यायचे आहे किंवा वड्यांचा शेप सुद्धा तुम्ही देऊ शकतात. तर इथे मी ना हे जे काही आहे हे आप्पे पात्रामध्ये बनवणार आहे, म्हणून मी अगदी छोटे छोटे बॉल्स याचे बनवून घेतलेले आहे. आणि कमीत कमी तेलामध्ये आपले हे बनवून तयार व्हायला पाहिजे, म्हणून आप्पे पण वापरा. तुम्ही हवं असेल तर पॅन फ्राय सुद्धा करू शकता, शॅलो फ्राय सुद्धा करू शकतात किंवा डीप फ्राय सुद्धा करू शकतात. पण हेल्दियर व्हर्जन म्हणून मी इथं आप्पे पात्रामध्ये यांना छान असं शेकून घेतलेलं आहे. थोडक्यात सांगायचं तर आलू टिक्कीच्या कंपेअरमध्ये ना या टिक्कीज जे आहेत ना खरंच खूप टेस्टी आणि हेल्दी आहे, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा नक्कीच ट्राय करू शकतात. तयार झाल्यानंतर हे काही अशा प्रकारे दिसत आहे. आपण शॅलो फ्राय केलेले आहे आप्यामध्ये, त्यामुळे हे एवढे कुरकुरीत नाही आहे, पण तुम्ही जर डीप फ्राय केले तर नक्कीच कुरकुरीत बनतील. मस्त आहे. आता एखादा पदार्थ चांगला झालाय का नाही हे आपल्या मुलाच्या खाण्यावरून कळतं. आणि खरंच माझ्या मुलाला हे जे आप्पे आहेत ना हे खूप जास्त आवडले. थोडक्यात त्याला आप्पे खूप आवडतात, पण दररोज मी त्याला आप्पे देऊ शकत नाही, त्यामुळे हा जो पर्याय आहे हा अगदी बेस्ट ठरलाय. एखादी कामं अशी असतात जी आपण एकदा जर टाळली ना तर ती परत परत लांबलीच जातात. माझ्या केसमध्ये हे खूप जास्त फ्रिक्वेंट होत असतं, कारण की मागच्या 2-3 दिवसापूर्वीच आहे ना मी ग्रोसरी वगैरे घेऊन आले होते आणि ते मला जागच्या जागी ठेवायला आहे ना इतका जास्त कंटाळा आला की ते कमीत कमी 3-4 दिवसानंतर मी यांना बघत आहे. आता जी काही मोठी मोठी ग्रोसरी आहे जी की एक्स्ट्रामध्ये आहे ते तर मी डब्यामध्ये ठेवून दिली, पण ज्या काही ग्रोसरी आहे ज्या की आपल्याला
फ्रिक्वेंटली लागतं, तर त्यांचं मी काही इथं अरेंजमेंट केलेलं नव्हतं. त्यामुळे आज फायनली मी यांना व्यवस्थित असं अरेंज करणार आहे. तर ग्रोसरी अरेंज करण्यासाठी मी सिंपल एकच हॅक करते. जे काही जुनी ग्रोसरी आहे ना, ती सगळ्यात आधी मी खाली करून घेते, डब्बा साफ करते आणि त्यानंतर जे काही नवीन ग्रोसरी आणलेली आहे ती त्यामध्ये टाकून देते. आणि वरतून जी काही उरलेली जी काही धान्य असेल किंवा डाळी, शेंगदाणे जेवढं काही असेल ते वरतून टाकायचं, जेणेकरून आपली ज्या काही जुन्या डाळी आहेत त्या आपल्याला पहिल्या वापरात येतील. तर असं मी ना प्रत्येक वेळेसच करत असते. आता मागच्या वेळेस ना मी तांदूळ जो आहे तो दुसरा आणला होता आणि यावेळेस मी बासमती तांदूळ आणलाय. त्यामुळे ना हे जे काही तांदूळ आहे हे मी वेगळे काढून घेतले आणि हे जे काही बासमती तांदूळ आहे ते मी त्याच डब्यामध्ये व्यवस्थित टाकून दिले. आता जे काही उरलेले तांदूळ होती त्यांचं मी खिचडी फ्री मिक्स करून घेतलं. त्यानंतर इथे मी ना जे काही मस्टर्ड ऑइल असतं ना ते सुद्धा घेऊन आलेले होते, तर ते सुद्धा मी इथं रिफिल वगैरे करून घेतले. तर माझ्याकडे ना मोस्टली 3 प्रकारचे तेल असतात. एक मस्टर्ड ऑइल जे की मी सुक्या भाज्यांसाठी वापरते, एक रिफाईंड ऑइल जे की मी चपात्यांसाठी वगैरे, आणि शेंगदाण्याचं तेल जे की मी ओल्या भाज्यांसाठी किंवा मग अशा बेसिक दुसऱ्या भाज्यांसाठी वापरत असते. तर असे 3 वेगवेगळे प्रकारचे तेल मी घरामध्ये ठेवत असते. आता बऱ्याच वेळा ना आपण जिथं तेल ठेवतो ना तर ती जागा खूप जास्त तेलकट आणि खराब होते. तर मी शक्यतो ना माझे जे काही तेलाचे डबे असतात ना तर ती अशा प्रकारे अरेंज करते आणि जे काही यूज अँड थ्रोचे कंटेनर असतात त्यांचे लीड आहे ना ॲज अ प्लॅटर म्हणून वापरते. यामुळे काय होतं, जे काही एक्स्ट्राचं ड्रिप ऑफ झालेलं तेल असतं ना तर ते या प्लेटवरती उरतं. त्यामुळे ना आपलं जे काही ओरिजिनल सर्फेस आहे ते खराब होत नाही. ही ट्रिक आहे ना मी बऱ्याच दिवसापासून वापरत आहे. यामुळे मला कोणतं वेगळं ऑर्गनायझर वगैरे घेण्याची काही गरज पडत नाही. याने माझी कामे ना अगदी सोयीस्कर होऊन जातात आणि खराब झाली की वॉश करून याला परत सुद्धा वापरता येतात. तर ही ट्रिक तुम्ही सुद्धा वापरू शकता तुमचं जे काही तेलकट भांडे आहेत त्यांना स्टोअर करण्यासाठी. हा जो रॅक आहे ना यामध्ये ना फ्रिक्वेंटली वापरात येणाऱ्या वस्तू असतात, जसे की साखर, चहा पावडर, तेलाची डबी, त्यानंतर मिठाचा डब्बा आणि थोडीफार जे काही वस्तू असतात त्या काही. त्यामुळे ना हे जेव्हा टाईम मिळेल तेव्हा मी साफ करून घेत असते आणि ज्या दिवशी रिस्टॉक करते ना त्या दिवशी हा कॉर्नर सुद्धा मी व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेते. चला तर मग आजचा जो ब्लॉग आहे मी इथंच संपवते. भेटूयात आपण अजून एका इंटरेस्टिंग ब्लॉगसह. आणि हो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्कीच करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूयात. बाय बाय.